पाहुणं ती वैभव ठुमरेचं घर कुठं आलो? का मामा? पाहुणा आहे मी त्यांचा. तुम्ही कोण त्यांचं? मी का नाही, त्याच्या आत्तीच्या नंदच्या धीराच्या नातवाच्या पुरगीची बायको आहे. ही आपलं नवरा आहे. मग वैभव ठोंबरेकडे 2 दिवस मुक्काम असेल. 2-3 दिवस कुठले, चांगलं 4-5 दिवस राहणार आहे. टिंगल करतेस काय माझ्या? काही वैभव ठोंबरे हा चांगला मोठा झाला की रे. मग मामा कसं काय नाही केलं आमच्याकडे? म्हटलं बरेच दिवस झालं तुमच्याकडे आलेलं नाही, म्हणून 15 दिवस राहायला आलोय. 15 दिवस राहायला आलोय. काय झालं अण्णा? ओके 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 बरं झालं पाहुणं तुम्ही म्हटलं नाही महिनाभर राहणार आहे, नाहीतर अण्णा आज गाचाकलंच असतं. थोडक्यात वाचले कायच्या नशिबान खट्टा आज मानली कशी नशिबान आज मांडली. तेरा चकराए या दिल डूबा जाए मामा मान पण चुळी पाहिजे. हमारे काहे घबराए कायच्या जीव घेतस का आता? आमच्यात पण असाच एक पाहुणा आल्याला ताप द्यायला, त्याला आम्ही तुळीला अडकून फास लावून मारला. काय झालं मामा? काय नाही. बर वाऱ्या का मला एक झोप काढतो. माझा शोनूला शोनूला माझा छकुला छकुला माझा शोनूला शोनूला माझा छकुला छकुला. संध्या जी सरदार. इथं शान कुठं आलं रे? तो ठाकूर त्याच्या म्हशी इथं तराळा सोडतो सरदार. ठाकूर 2 हात तोडलं तरी अजून मस्ती गेली नाही तुझी. एवढ्या म्हशी चरा सोडून सुद्धा कधी तांब्यावर दूध द्यावं असं वाटलं नाही तुला? अजून सुद्धा बिन दुधाचा चहा पितोय आम्ही. सरदार एक खबर आहे. काय सांग की मग? वहिनीने आता कोथमीर आणायला सांगितल्या. जा आणि ठाकूरची उपटून आण. काय? कोथमीर ऐकायला कोथमीर. ठाकूर जर म्हशी आपल्या चारा घेऊन येत असेल तर आपण पण कोथमीर त्यातनं जाणायची. आमच्यापैकी एकाला कुस्तीमध्ये हरवून पिशवी घेऊन जा गब्बर. आणि जर तू हरलास तर टेकडीवरची 10 गुंठ जमीन आमची. सरदार तुमचं हरण्याचं ऑपरेशन झालंय. डॉक्टरने सांगितलेले हालचाल करायची नाही, उगाच स्टड मध्ये येऊन वय बी म्हणशीला. हळू बोल ऐकाल्या. बोल कबूल आहे का तुला? असल्या मच्छरांवर आम्ही कुस्ती खेळत नसतो. मच्छर कोणाला म्हणलास गब्बर? तुलाच म्हणालो बे चिरकोट. गब्बर तुझ्या ठाकूर तुम्ही हात चला. आईला ही कुठं आलं बंदूक घेऊन? सरदार ठाकूरचा हात कापला होता का नक्की? मला काय बेवडा समजलास काय बोनशा? पुढे जाईन दे का जी सरदार. किती उशीर झाला बघ, पोरं थांबली ती की. ते आकडे मारू नको आयला नाव सांगी. माहित आहे आईचा लाडकायस ती. तो आणि बघ जरा खरा शेंगदाण दिसतोस नुसतं. तू पण माहित आहे मी सिंधी आहे. आता काय एक एक केस धरून तर तू सकाळी तुझं तू काम करायचं जा. अरे या आणि कशाला रे? मधल्या सुट्टीत लावायला. तुला खरा शेंगदाणच राहणार. होईल काय 10 वाजले चालला. अरे थांब थांब. निबंधाचे नाव माझी आई. स्वामी तिन्ही जगाचा. आई वडील भिकारी. हे बोनशा तसं नसते. आई वडील पुजारी असं असतंय. मागता तसं नसतंय. आई विना भिकारी असं असतंय. मी काल पुस्तकात वाचलंय. लय शहाणा नको ग बस. बर ती जाऊन दे. दुसरा कुठला निबंध लिहिलाय? लिहिलाय मास्तर गांडोळावर. मग वाच की. दुसऱ्या वळीत आहे. हा जा. निबंधाचे नाव गांडूळ. गांडूळ हा शेतकऱ्याचा मित्र असतो. तो माती खातो आणि माती झाकतो. गांडुळाचा वापर शिवे देण्यात करतात.
मोठमोठ्या नेत्यांच्या भाषणात गांडोळाचा वापर होतो. जसे की संयम पाळतो म्हणजे गांडोळाचा आवडा समजू नका सुकाळीच्या एवढ्या वेळा वाजवू नको, नाहीतर 10-12 जादू एकदम येतील आणि सगळं ऊन खाऊन जातील. परत नुसता बरफ पडेल, बरफ. हा काय आहे ना तुझं सारखं वाजवतायसा? ती सारखं बाजूला ठेव. तुझ्या पाण्या पिठावर धंदा केला. आता जर ही वाजवला असं तर कॅम्प्युटर उचलून डोसक्यात घालीन. जादू आलास तू जादू, ये हात ये इधर पाणी जादू. ये जादू जादू या तू विश्ल्या, जादू आलाय जादू. काय तुला जोडीदार ऊन खाणारा होय जादू, ठेव इथं ताब्या. पाहुण्या पिशवीतनं का आणलो? बिस्किटचा पुडा आणलाय. एवढं ऊन खाऊन जातोय म्हणलं तुम्हाला पण काहीतरी खायला न्यावं. हे आणि कशाला आणलं जादू? होय त्याला नको तरी कडा मला दे. जादू तू ऊन खाणार आहेस नव्हता? चला सगळे आपण बाहेर जाऊ. स्वेटर जर्किंग काय असेल ती घ्या. स्वेटर आणि कशाला? मी आज एवढं ऊन खाणार आहे की एवढं सगळं ऊन एकट्याने खेचल्यामुळे सगळीकडे बरफ पडणार आहे. बरफ मागे येताना तुम्ही गाराट केला म्हणून म्हणतोय की स्वेटर जर्किंग काय असेल ती घ्या. बरं विश्ल्या, जर्किन स्वेटर काहीतरी घे, जाऊया आपण. चला बर्फ खाऊया. जादू थांब, लई ऊन लागतंय. जादू चल, जादू तुला झोपच पाहिजे. जादू चल. बरं दोघं जण स्वेटर घालून तयार राहा. ऊन जाऊन बर्फ पडणार आहे. तुम्हाला थंड वाजणार आहे. बरफ पडणार आहे आता. इथे बरफ पडणार. जादू बरफ पडणार आहे इथे. इथे वाजणार. अरे जादू अजून कसा बर्फ पडणार रे? लय ऊन लागायला लागले. जादू 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 जादू. काय झालं जादू? काय झालं जादू? लय ऊन आहे आवाज. मला ऊन सोसते ना. विश्ल्या, त्याला उचलून सावलीत नाही. चल चला. जादू जादू जायला या जादूच्या तिथे याच्या आधीला का लय मोठं हाणलं. मी धूप खाणार, गार वारं सोडणार आणि तुला काय एवढं ऊन सोसना. तांगडं वर करून पडलायस का? हट जादू, इथे याच्या आधी सारखंच मोठं आणतास. मी तुमच्या गावात बर्फ पाडणार, त्या बर्फाचं किसून तुम्हाला गोळे खायला देणार. मी याव करणार, त्याव करणार आणि तूच फिट येऊन पायावर करून पडलास. बरं मला माझ्या घरला जाऊन दे. माझी आई वाट बघत असेल. आय आलो ग. आता एक काम कर, त्याला संध्याकाळी 6च्या एसटीनं बसू आणि जाऊ दे त्याला घरला. आणि ती छत्री घेऊन जाताना परत आणि चक्करून पडतील कुठतरी. डोसक्याला तापला का आमच्या नुसता. उन्हाळ्यात मैत्रिणीला भेटायला गेल्यावर वैब्याचं काय झालं ते बघा. हॅलो हॅलो. अरे कुठे आहेस तू? हाय की घरातच आहे. अरे तुला भेटायचंय मला. अगं आणि संध्याकाळी भेटूया की. आता बाहेर लयच ऊन आहे. मला आत्ताच भेटायचं. ये लवकर. बरं बरं आलो. मेलो 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 आता फुकाट मी मेलो. मेलो 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 आता फुकाट मी मेलो.
आईला पड्याला कसं जायचं ऊन तर जबरदस्त लागतंय देवा. पिल्लू कोण आहेस तू माकडा? अगं मी तुझा वैबी आई. तू आणि वैब्या चल हट माकडा. काय सूर्य देवा काय छेड लावलाय शिव जरा वाईस कमी जाळ सोडत जा की काळा पडलो की मी. हा ही बर आहे तुम्ही चुका करा आणि आमच्या नावानं बोंबलत बसा. अरे पण आम्ही काय केलं? मी पहिल्यापासून एवढीच उष्णता देतो आता तुम्ही झाड तोडून जमीन बोंडी केली सा मग ऊन ही लागणारच की म्हणून सांगतोय झाड लावा झाड जगवा नाहीतर तुम्ही काय जिवंत राहत नाही सा. सूर्यदेवाचा संदेश ऐकून वैब्या तर झाडं लावायचा निश्चय करून गेला. आता बघूया जेव्हा भर उन्हाळ्यात विश्ल्याला जुलाब लागले तेव्हा काय झालं. सूर्य देवा त्याला इलाज नाही आता काय करू आता. चल बाहेरो. काय झालं सर लय चिडलाय तुम्ही. तू पहिला बाहेरो काय का झोपाडी पाडीन. असं का? पण नेमकं झालं तरी काय सर? हा आता विचार सर आत येऊ का आणि मग आत येऊन बस. यायला एवढंच मी सर आत येऊ का? वाटलं मला तू इथनं. बर आता तुला एक शेवटचा प्रश्न विचारतो. विचारा सर. जर आपली कंपनी अचानक तोट्यात आली आणि कंपनीच विकायची वेळ आली तर तू कंपनीसाठी काय योगदान देशील? सर मी 2 किडन्या काढून येईन पण कंपनी वाचवीन कंपनी बुडून देणार नाही. शाबास पट्ट्या पण 2 किडनी ऐकले तू मरशील की. कसं म्हणाल सर मी तुमचे किडनी ऐकणार आणि यांचे किडनी ऐकणार. सर मग उद्यापासून कामावर येऊ नका मी. Will you please show me the way to this address? इंग्लिश काय I just want to go at this address. आय लव्ह यू टू. काय? कुठलीच्या पत्ता विचारते ती लव्ह लेटर नव्हती. मला रस्ता दाखवा मी जाईन. अहो मी सोडतो तुम्हाला नाही का होणार. बोलत्यात तुला बी नाही काय का होणार. काय काळजी करू नका मी सोडतो घरी. अहो वैभ्याची पाहुणी म्हणजे आमची पाहुणी. वैबाच्या मामाची पोरगी म्हणजे आमच्या मामाची पोरगी. काय? काय नाही सोडतो मी घरी. ऋषा चावी दे गाडी. देत नाही. सकाळी मी त्याला टाकले गाडीचं माहिती आहे ना. 20 रुपये. काय चाललंय तुमचं? ऋषा बुरट्या चावी दे नाही फादरला नाव सांगीन तंबाखू खाते तू. चला मॅडम. हे बघा आलं वैभ्याचं घर. छान वाटलं तुम्हाला भेटून. मला पण छान वाटलं तुम्हाला भेटून. थँक्यू सो मच दादा. थँक्यू सो मच दादा. दादा पोरी त्या वाटेवर कोण पाहुणा आहेत काय तुझं? हो हे माझ्या मामाचं गाव आहे. काय कोणाच्यात आहेत मामा तुझं?
ते बाजीराव शिंदे आहेत ना, ते माझे मामा, त्यांच्या मोठ्या बहिणीची मी मुलगी. म्हणजे तू पार्वतीची मुलगी आहेस? तुम्हाला माहित आहे माझी मम्मी? क्यों आगे पीछे डोलते हो भंवरों की तरह, क्यों देखते हो मुझको यूं बेसब्रों की तरह, क्यों आगे पीछे. काय नाही, गेले ते दिवस, राहिले ते आठवणी. कसले आठवणी? कसले दिवस गेले? काय बोलताय तुम्ही काका? काय नाही, बसा तुम्ही बोलत, मी चहा घेऊन येतो तुमच्यासाठी. पार्वती. Oh no. काय रे बेब्या, काय झालं? काय नाही चला काय केलं? एक रुपया मिळणार जातो की. आईला फादर काय 200 रुपये देणार नाही. आता आजोबाकडे जाऊन घेतो, देतय का बघतो. अरे जरी म्हातारा घोडा दिसतो पावर भारी माझी. अण्णा अण्णा अण्णा. अरे रताळ्या, दिसायचं कमी आलंय, ऐकायचं नाही, बाहेर जाणार नाही, का बरं तू? अरे जरी म्हातारा घोडा दिसतो पावर भारी माझी, श्रृंगाराची डरबी. अण्णा इकडे द्या सुई दोरा, मला तुमच्यापेक्षा चांगलं येतंय वावायला. माशाला पवायला आणि अण्णाला सुई दोरा वावायला शिकवायचं नाही. काय शिकवायचं नाही? सुई दोरा वावायला. आला आज्याला ना तू शिकवायला. अण्णा मला 200 रुपये पाहिजे ती, माझी 31 डिसेंबरची पार्टी आहे. बर असं आहे वे. मला कोपऱ्यातला बुट घे माझा तेवढा. म्हाताऱ्यानं बुटात पैसे ठेवलेत वाटतं, जमतंय. अण्णा तुमचं बूट. किती पैसे पाहिजे तर तुला? मला 200 रुपये पाहिजे अण्णा. अण्णा काय वाटायला पार्टी करायला पैसे मागतोय, रुपये मिळणार नाही. जातो की. अण्णा अण्णा. अरे रम्या, मी आज राज्याला जेवायला येणार नाही, तुम्ही जेवून घ्या, मी बाहेर निघालो जरा. अरे वा, इकडे ये जरा. काय अण्णा? हा काय जुनी आहे. 31 डिसेंबरची पार्टी आहे अण्णा. अरे वा, मग ही जी बी सोय असेल. सांगू नका अण्णा, त्याला वाटले चौघा. अरे वा, मजा गिरव मग तुमची. मग काय जरा असं जवळ ये. बी वाटते ना तुला? मी पेत नाही अण्णा, पेत नाही. किती जण आहे तुम्ही? 4 जण. आणि बाटले किती येतात? 4. 4 आहेत आम्ही. अरे वाटेला कुठं बाहेर गेला की टांगड्याच मोडतो तुझं बघ. 7-12 वाजून माझं एकट्याचं नाव आहे. छन से जो टूटे कोई सपना, जग सुना सुना लागे, जग सुना सुना. हॅलो धन्या, मला काय जुळायचं नाही आता. मला वाटलं मात्रच उठत असेल हात, पण राव त्याने दोन्ही डोळ्या 2 कुच्च्या मारले की. काय करतोस बाबा, अजून म्हाताऱ्याच्या नावावर जमीन आहे सगळी. करायला जावा तुम्ही, करा पार्ट्या. पप्पा डोळ्याची भजी कोणी केली हो तुमच्या? जाऊ दे बाळा, 500 रुपये घे. जाऊ दे, तुला कसली पार्टी करायची ती कर. 31 डिसेंबर 35 डिसेंबर. खरंच पप्पा? माझ्या नशिबात नाही, तू तरी करता गेली आपली जिंदगी. ओके. विश्ल्या भावा, झाली जुळणी. शेडवर ये, 5 मिनिटात येतोय मी. अरे वायब्या भावा, तुला सांगायचं राहिलं, एक प्रॉब्लेम आहे का. आमच्या फादरनं मटेरियल आलंय घरात, आता प्लॅन कॅन्सल आहे आपला. अय फुकणीच्या, इथं जीवावर उधार राहून मी पैसे आणले. तिथं बाचा आज्याचा मार खाल्लाय आणि पैसे घेऊन आलोया, आणि तुझी नाटकी चालली तुम्ही. कॅन्सल बिन्सल काय नाही, घरातनं मटणाचा डबा भरून घेऊन यायचं 5 मिनिटात तिथं. अरे फादरला जिट्टालय, आज जर बाहेर जेवाय गेलो का नाही, परत वर्षभर फादर मटेरियल आणणार नाही घरात. सॉरी बाबा. विश्ल्या तुझ्या
पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पारूला बोल महादा, आज कशी काय आठवण झाली? काय 31 डिसेंबर 31st कुठे गेले पार्टीचं नियोजन? कुठं तू का दिसेल? अरे येणार की बाबा, तू नुसता बघच. अशी जंगी पार्टी करू की पुढच्या 2 पिढ्यांनी ध्यानात ठेवलं पाहिजे. वकील साहेब, ती आपली जमीन आहे ना, पोरांच्या नातवांच्या नाव लगेच करून टाकायचे. लगेच झालं ना, तर माझं काय खरं नाही. मित्रांनो, आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि घंटीच्या चिन्हावरती टच करा, म्हणजे नवीन व्हिडिओ तुम्हाला लगेच पाहता येईल. आणि व्हिडिओ कसा वाटलाय कमेंट मध्ये लिहून नक्की कळवा.